नमस्कार. पैसा है के पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्वप्नातलं घर हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. अगदी नवीन नवीन नोकरी लागलेला एखादा तरुण असेल त्यालाही विचारा तुम्ही की तुझं पुढचं काय प्लॅनिंग आहे. तर त्याच्या प्लॅनिंगमधली पहिली प्रायोरिटी जर असेल ना तर ती बघा घर बांधण्याची असेल किंवा एखादा फ्लॅट बुक करण्याची, फ्लॅट घेण्याची असेल. बरोबर ना. आणि हे असणं म्हणजे ही प्रायोरिटी असणं यामध्ये गैर काहीही नाही, चुकीचं काहीही नाही. आणि मग जेव्हा तो व्यक्ती फ्लॅट बुक करण्यासाठी जातो, घर बांधण्यासाठी जातो, त्यावेळी त्याची तयारी काय असते असं जर विचारलं तर तुम्हाला सांगतो तयारी काहीही नसते. फार फार तर 10% ते 20%. मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला जर फ्लॅट घ्यायचा असेल, फ्लॅट बुक करायचा असेल तर किमान तुमच्याकडे 10 ते 20% अमाऊंट जी आहे ती पहिली गरजेची आहे. त्याप्रमाणे सर्वसाधारण जी माहिती आहे ती माहिती घेऊन तो माणूस काय करतो, एक फ्लॅट बुक करायचा आहे त्यासाठी आधी 10% तरी किमान अमाऊंट जी आहे ती आपल्याकडे गोळा करतो. ती मग भले सेव्हिंग करून करतो किंवा कोणाकडून उसने घेतो वगैरे वगैरे, किंवा काही विकून वगैरे सुद्धा घेतो, असा भाग आहे. मग नेमकं घर घ्यायचं म्हटलं की कर्जाशिवाय पर्याय नाही हा एक म्हणजे विषयच नाही. कारण घराच्या किमतीत जर आज 1 BHK जरी घ्यायचं म्हटलं तर स्टार्टिंग किंमतच 40 लाखापासून सुरुवात आहे. म्हणजे एरिया लोकेशन त्यानुसार बोलतोय. काही ठिकाणी तुम्हाला 35-30 मध्ये सुद्धा मिळू शकतं, डझंट मॅटर. पण एक चांगल्या लोकेशनला जर घ्यायचं म्हटलं तर 40-50 लाख इथूनच सुरुवात जी आहे ती 1 BHKची होते. मग त्यानुसार पुढची 60-70-80 हजार 60-70-80 लाख ही किंमत 2 BHKची, 3 BHK त्याची 3 BHKची तर 1 करोडच्या पुढे जाते. हे सर्वसाधारण गणित आजकालच्या या अर्बन आपल्या एरियाचं झालेलं आहे. हे तुम्हालाही माहिती, सर्वांनाच माहिती आहे. आजचा विषय मग नेमका हा जो आहे तो होम लोनच्या विळख्यातून बाहेर पडा, लवकर सावध व्हा, हा असा मी विषय का घेतला आहे. कारण ह्याच्यामधलं एक लपलेलं जे गमक आहे ना, गमक म्हणू शकत नाही, दुर्दैवाने ते फार विचित्र आणि वाईट गोष्ट आहे की ती गोष्ट बऱ्याच जणांच्या लक्षात लवकर येत नाही आणि ते फक्त व्याज भरत 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 आयुष्य काढतात. आणि आयुष्यभरात फक्त आणि फक्त तेवढं घर विकत घेतलं, त्या घराचे EMI भरले आणि ते घर नील केलं, एवढ्यावरती त्यांचं आयुष्य संपून जातं. म्हणजे इतकं असं का होतं हे लक्षात यावं. आता ज्यांच्या हे लक्षात आधीच आलेलं असेल त्यांना मी नक्कीच स्मार्ट पीपल असं म्हणेन. आणि त्या स्मार्ट लोकांच्या बाबतीत एवढं म्हणेन की जरी तुमच्या लक्षात आलं असेल तरी त्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी मात्र प्रयत्न हे चालू ठेवा, प्रयत्न वाढवा आणि लवकर बाहेर पडा, हे नक्की सांगेन. तरीसुद्धा आणि ज्यांच्या लक्षातच आलं नाही की हा विळखा म्हणजे ॲक्च्युली आहे काय, त्यांच्यासाठी पुढे आणखीन एक 5 ते 10 मिनटं फक्त मला द्या. तुमचे डोळे उघडतील आणि तुमच्या लक्षात येईल की कर्ज काढून आपण जे घर घेतो आहोत तो खरोखरीच एक प्रकारचा आपल्या गळ्याभोवती येणारा तो फास आहे का, तो विळखा आहे का. तर हे जे आहे हे का आहे, असं का म्हणावं वाटतं ते तुम्हाला आता सांगतो. गृहीत धरा, थोडा वेळ उदाहरण म्हणूनच एक घेतो म्हणजे तुम्हाला उदाहरणावरून ते लक्षात येईल लवकर. उदाहरण समजा एक 50 लाखाचं घर तुम्ही विकत घेताय. त्यासाठी 10-20% अमाऊंट जी आहे ती 5-10 लाख रुपये तुम्ही जमवली. आता त्या 50 लाखाच्या रकमेमधले तुमच्याकडे आहेत 10 लाख रुपये कन्सिडर केले. त्याप्रमाणे पुढे काय करता, बँकेकडे तुम्ही लोन अप्लाय करता. त्या लोनवरती त्या किमतीवरती, मार्केट व्हॅल्यूवरती ती बँक जी आहे ती 40 लाखाचं गृहीत धरू आपण लोन सँक्शन करते सुद्धा. तुमचा सिबिल स्कोर चांगला आहे, तुमची सॅलरी चांगली आहे किंवा तुमचं इन्कम चांगलं आहे, बिझनेस वगैरे असेल त्याप्रमाणे तुमचं इन्कम जे आहे ते चांगलं आहे असं गृहीत धरून सगळं ओकेमध्ये व्यवस्थित कार्यक्रम तुमचा ठीक झालेला आहे. म्हणजे काय की आता तुम्ही बुकिंग केलं, तुमचं फ्लॅटचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होणार आहे. म्हणजे 40 लाख बँकेकडून त्या बिल्डरला जाणार असतात किंवा तुम्ही रेडी टू मूव्ह घेतला असेल तरीसुद्धा त्या व्यक्तीला, समोरच्या ज्याने तुम्हाला तो फ्लॅट विकलाय त्याच्या नावावर ते पैसे जाणार असतात. बरोबर. मग असं आपण समजूया की 40 लाख जे आहे ते तुमच्यावरती आता कर्ज आलेलं आहे आणि कर्ज जे आहे ते पुढच्या 20 वर्षासाठी तुम्हाला ते दिलं जाते. कारण सर्वसाधारणपणे कुठलंही होम लोन जे आहे ते कमी व्याजदरामध्ये आणि जास्त टेन्युअरसाठी मिळतं. त्यामुळे खूप लोकांचा, खूप म्हणजे जवळजवळ 90-95% लोकांचा कल जो आहे तो होम लोन घेऊन घर घेणे किंवा फ्लॅट घेणे, घर बांधणे याच्याकडे असतो. आणि तो कल असतो त्याच्या पाठीमागं तेच कारण, सुरुवातीला जे म्हटलं ते पैसे आपल्याकडे पूर्ण नसतातच. त्यामुळे असो तर आता 20 वर्षासाठी तुम्हाला 40 लाख रुपये जे आहेत ते तुम्हाला कर्ज
मंजूर झालं, तुमच्या नावावरती फ्लॅट झाला, रजिस्ट्रेशन अमुक तमुक सगळं काय झालं. ओके. आता खरा क्लायमॅक्स जो आहे तो मी जे सांगणार आहे त्याचा इथे सुरू होतो. 40 लाख म्हटलं की आता सर्वसाधारणपणे व्याजदर आपण मार्केटचा जर बघितला तर 7.5%, 7% पकडा, 7, 7.5, 8, 8.5, 9, 9.5, फार तर 7 ते 9.5 या टक्केवारीच्या दरम्यान, म्हणजे तुमचं सिबिल किती आहे, इन्कम किती आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करत तुम्हाला तो व्याजदर जो आहे तो लावला जातो. हे सर्वांना माहीत आहे. आपण एक सर्वसाधारण ॲव्हरेजली काय करूया, 8% आपण व्याजदर कन्सिडर करू. आता 40 लाखावरती 8%ने EMI तुमचा आता काउंट होणार असतो, बरोबर. म्हणजे तुम्ही दर महिन्याला आता बँकेला जे पैसे देणार असता तर त्याचा तो EMI जो आहे तो किती लागेल तर ती बँक तुम्हाला तिथे लिहून देते. तर 8%ने सर्वसाधारण EMI किती येतो 40 लाखावर, तर तो येतो जवळपास एक 33,258 समथिंग काहीतरी येतो, म्हणजे 33,000च्या आसपास येतो. ओके. म्हणजे आता दर महिन्याला तुमचं इन्कम 50, 60, 70,000 असेल तर त्यातले 33,000 जे आहेत ते अगेन्स्ट 40 लाखाच्या लोन ते जाणार असतात, बरोबर. मग आता तो EMI एकदा स्टार्ट झाला की तुम्ही काय करता, दर महिन्याला फक्त आपलं सॅलरी आली, आपलं इन्कम आलं, जे काही पैसे आले त्यातून तो EMI गेला की नाही एवढंच फक्त बघायचं काम करणार असता, बरोबर. म्हणजे हे सर्वसाधारण इन प्रॅक्टिसचं मी तुम्हाला सांगितलं. आता खरा गेम किंवा खरी जी क्लायमॅक्सची बाजू आहे ती आता तुम्हाला उघड करतो. जर तुम्ही या दर महिन्याला जाणाऱ्या EMIकडे लक्ष दिलं नाही तर तुम्ही याचा अर्थ असा असतो की तुम्ही कन्सिडर करून ठेवलेलं आहे की आता 20 वर्ष मला हे कर्ज फेडायचं आहे. जे लोक मध्येच कर्ज फेडून मोकळे होतात त्यांच्यासाठी हा विषय नाही, पण ज्या लोकांच्या लक्षात येत नाही की पुढे फार मोठा धोका किंवा फार मोठ्या नुकसानीमध्ये आपण जाणार आहोत, हे ज्यांच्या लक्षात येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर आता तुम्ही कन्सिडर केलं की EMI माझा 33,000 आहे, तो 33,000 जो आहे तो कंटिन्यू आता 20 वर्ष मी निवांत भरणार आहे. माझ्या आयुष्याचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे, मला आता आणखीन काही करायचं नाही. इट्स ओके. पण आता नेमकं काय होतं ते तुम्हाला सांगतो. 33,000 रुपये जेव्हा तुम्ही EMI भरता त्यावेळी बँक कुठलीही असो, नॅशनलाइज असो, खाजगी बँक असो, NBFC असो किंवा कोणतीही असो, त्या बँकेचे रिकव्हरीचे जे रूल आहेत किंवा रिकव्हरीची जी प्रोसेस आहे, रिकव्हरी म्हणजे काय की तुम्हाला जे 40 लाख दिलेले आहेत तर ते आता परतफेड करून घेण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे काय तर 20 वर्षासाठी जर तुम्ही लोन घेतलं आहे ना तर 10 वर्ष ते काय करतात, पूर्णपणे व्याज जास्तीत जास्त काढून घेतात. म्हणजे 10 वर्षापर्यंत काय होतं, 80% तुमच्या EMI मधले व्याजापोटी रक्कम जात असते. म्हणजे जर तुमचा आता समजा फॉर एक्झाम्पल आता 33,000 आपला EMI आला होता, 33,000 समथिंग, आपण 30,000 रुपये EMI आला असं कन्सिडर करू. मग त्या 30,000चे 80% किती झाले, 24,000 रुपये, आणि वरती उरले किती, 6,000 रुपये. म्हणजे जेव्हा तुम्ही 30,000 रुपये दरमहा भरत असता EMIच्या रूपात त्यावेळी 24,000 म्हणजे 80% रक्कम ही बँक काढून घेत असते आणि तुमच्या मुद्दलामधून किती कमी होत असतात, फक्त 6,000 रुपये. हे असं कुठवर चालतं, जवळजवळ 10 वर्ष. मग हे 10 वर्ष का चालतं, कारण बँकेने ती प्रोसेसच तशी ठेवलेली आहे की त्यामध्ये व्याजाच्या रूपाने तुमचं जे तुम्हाला दिलेलं जे कर्ज आहे ते जास्तीत जास्त वसूल व्हावं. आणि मग 10 वर्ष झाल्यानंतर मग तो रेशो जो आहे तो हळूहळू काय होतो, बदलत जातो. म्हणजे तसा तो हळूहळू 10 वर्षापर्यंतही बदलतो, पण मॅक्झिमम 10 वर्षापर्यंत व्याज जास्त जातं आणि आपलं मुद्दल जे आहे ते मात्र खूप कमी डिडक्ट होतं. आणि मग 10 वर्षाच्या नंतर व्याज कमी जातं आणि आपलं मुद्दल जे आहे ते जास्त डिडक्ट व्हायला लागतं. लक्षात येतो विषय. तर मग ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये जर तुम्ही 20 वर्ष लक्षात घ्या, जर तुम्ही याच पद्धतीने अगदी डोळे झाकून EMI भरत गेलात तर 20व्या वर्षी काय होतं माहिती आहे तुम्हाला, तुम्ही लोन काढलेलं असतं 40 लाख रुपये आणि त्या 20 वर्षानंतर सगळी टोटल रक्कम जर तुम्ही भरलेली असते व्याजाची, ती किती असते माहिती आहे, 40 लाखापेक्षा जास्त. म्हणजे जर तुम्हाला आता EMI मी कॅल्क्युलेटर दाखवतोय इथे, तुम्ही आता चेक करा आणि इथे चेक केल्यानंतर तुमचे डोळे उघडतील की 20 वर्षानंतर जेवढा आपण आता हप्ता कन्सिडर केला होता, 33,000 जो तुमचा हप्ता आला होता, आपण 30 एक्झाम्पलसाठी घेतला होता,
33,258 हा तुमचा EMI आणि त्याप्रमाणे तुम्ही व्याज भरलंय. एंड ऑफ द डे, एंड ऑफ द 20 इयर्स तुमचं पूर्णपणे व्याजामध्ये गेलेलं रकमेचं कॅल्क्युलेशन बघा ते किती येते. जवळजवळ 40,29,000 समथिंग. म्हणजे 40 लाखाच्या लोनसाठी तुम्ही व्याज किती भरलंय, 40 लाखाच्या पेक्षाही जास्त. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला तो 40 लाखाचा फ्लॅट कितीला पडला, 80 लाखापेक्षा जास्त. मग आता तुम्हीच सांगा, तुम्हाला पूर्ण वर्षभर EMI भरत बसायचंय की लवकर आपल्याला या विळख्यातून बाहेर पडायचंय. आणि जर तुम्ही प्रयत्न केला नाही तर EMI हे कंटिन्यू चालू राहतातच आणि त्याला खंड नसतो. खंड पडला तर बँकेकडून फोन येतो, पण कोणी म्हणणार नाही की बाबा रे तुम्ही फार इमानदारीत भरताय, तुम्हाला आम्ही पुढची EMI माफ करतो. कुठलीही बँक, कुठली NBFC, कुठलाही देणदार म्हणत नाही. आलं लक्षात. मग तुम्ही आज ठरवणं गरजेचं आहे. जर तरुण मुलं हा व्हिडिओ बघत असतील, जर तुम्ही होम लोनसाठी अप्लाय करत असाल तर हा विषय आधी लक्षात ठेवा की आज मी 50 लाखाच्या घरासाठी, फ्लॅटसाठी 40 लाखाचं जर कर्ज काढतोय, EMI माझी देण्याची तयारी आहे, सगळं मान्य आहे, पण त्यातून बाहेर पडण्यासाठी नक्की प्रयत्न करायचे आहेत की नाही, की तो 40 लाखाचा 50 लाखाचा जो फ्लॅट आहे तो 80 लाखापेक्षाही जास्त आपल्याला आपल्या गळ्यात मारून घ्यायचा आहे, हे तुम्ही ठरवायचं. आलं लक्षात. म्हणून हा व्हिडिओ बनवला खास त्या लोकांसाठी ज्यांना याचं कॅल्क्युलेशन अजूनही लक्षात आलेलं नसेल. जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. थोडीफार जरी व्हॅल्यू ॲड झाली असेल असं वाटलं तर. आणि जाता जाता एवढं सांगेन की हा व्हिडिओ त्या लोकांना नक्की शेअर करा की जे आता होम लोनच्या प्रोसेसमध्ये आहेत, त्यांना ही माहिती होऊ द्या, कारण हे गरजेचं आहे. फसू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचे अपडेट, आता मी इथपर्यंत जर तुम्हाला सांगितलं की 40 लाखाच्या कर्जावरती तुम्ही 40 लाख व्याज देता, म्हणजे घराच्या किमतीच्या डबलच तुम्ही किंमत, डबलपेक्षा जास्त किंमत जर तुम्ही देत असाल व्याजापोटी, तर मग ह्यातनं बाहेर पडण्याचे मार्ग काय. मग ते मार्गसुद्धा मी येणाऱ्या काही व्हिडिओच्या दरम्यान मी नक्की सांगेन. त्यासाठी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून ते मार्गही तुम्हाला समजतील, सुचतील आणि या विळख्यातून बाहेर पडायला तुम्हाला मदत होईल. तर थांबतो इथे. आवडला असेल व्हिडिओ, थोडी व्हॅल्यू ॲड झाली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.